खऱ्या अर्थानं लोकशाहीची प्रस्थापना केली आणि मानवी जीवन अधिकाधिक सुंदर करण्यासाठी आणि मानवी जीवनामध्ये मानवता रुजवण्यासाठी या संविधानाचं अधिक महत्त्व आहे. आणि आपणास ते विसरता येत नाही. पण जवळपास बऱ्याचशा लोकांमध्ये संविधानाविषयी जागरूकता फार कमी आहे. त्यामुळे सर्वांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि विशेष म्हणजे संविधान मूल्यांना जपण्यासाठी, देण्यासाठी आणि संविधान मूल्यांचं पालन करण्यासाठी म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करीत आहोत. खरं तर अ, या संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक दिलीप घोणमडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्राध्यापक दिलीप घोणमडे सर यांनी या संविधान दिनाच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. जे जे इथे सहभागी झालेले आहेत भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने त्या अनम्यूट करा स्वतः. इथं बसा इथं. काही नेटवर्क प्रॉब्लेम आलेलं होतं. हे इथं बस. इथे घ्या ना, इथून बोला ना, घ्या. हॅलो. तर महात्मा गांधी महाविद्यालयात भारतीय संविधान दिनानिमित्त सहभागी झालेले सगळेच महाविद्यालयाचे विद्यार्थी, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य यांचं मी सर्वात प्रथम स्वागत करतो. भारतीय संविधान दिन खरं तर अलीकडे 5-10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रसार होत आहे की पूर्वी संविधान दिन म्हणजे काय आहे आणि संविधान म्हणजे काय आहे हेच माहिती नव्हतं. अलीकडे मात्र हे संविधान लोकांभिमुख व्हावं, लोकांच्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावं असं संपूर्ण जनतेलाच नाही तर देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा वाटत आहे. कारण काय की हे संविधान जे आहे, संविधान म्हणजे काय की ज्या नियमानुसार भारतातला प्रत्येक नागरिक, भारतातलं प्रत्येक राज्य आणि भारतातले प्रत्येक केंद्र
हे एकमेकाशी अत्यंत जुडलेले राहावे, अत्यंत सूत्रबद्ध आणि साखळीबद्ध राहावे. इतकंच नव्हे तर यांच्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदून प्रत्येकाला आपला वैयक्तिक विकास करता यावा आणि कुठलेही त्याला व्यत्यय जाऊ नयेत यासाठी शांततापूर्ण मार्गाने त्यांनी विकास करावा. हा विकास करण्यासाठी काही भारतीय लोकांनी समिती नेमली आणि ते नियम केले. हे नियमाचा एक संग्रह म्हणजेच भारतीय संविधान होय. जसं प्रत्येक संस्था, आपलं महाविद्यालय सुद्धा विशिष्ट नियमाच्याच अधीन चालत असते, तसं विशिष्ट नियमाच्या अधीन आपलं भारत सरकार सुद्धा चालत असते आणि त्यामुळेच भारतामध्ये शांतता आणि सुव्यवस्था आहे. परंतु हे असं असताना सुद्धा विद्यार्थ्यांना या भारतीय संविधानापैकी केवळ एवढंच नाही तर या संदर्भामध्ये की भारतामधले जनतेला काही कायदे आहेत, मूलभूत अधिकार काय आहेत आणि मूलभूत अधिकारांसोबत या संविधानामध्ये भारतीय लोकांना दिलेले काही कर्तव्य आहेत, ज्या कर्तव्यामुळेच भारतीय संविधान अबाधित राहू शकेल, भारतीय संविधान सुचारू ज्याला म्हणतो नियमित रूपाने चालू शकेल, असे काही नियम या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि हे नियमच लोकाभिमुख व्हावे, लोकप्रसारात व्हावे यासाठी महाविद्यालयामध्ये दरवर्षी संविधान दिनाचा हा कार्यक्रम होतो. याही वर्षी कार्यक्रम होत आहेत. मी पुन्हा एकदा या माझ्या ऑनलाईन सभेमध्ये सहभागी झालेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लालसिंग खालसा सर, इतकंच नाही तर प्रमुख वक्ते प्राध्यापक गजानन बोरकर सर, आमच्या मराठी विभागाचे प्राध्यापक विजय रेवतकर सर आणि आमचे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्राध्यापक सोनटके सर, इतकंच नाहीतरी ह्या जुळलेल्या संपूर्ण महाविद्यालयीन प्राध्यापकाचे आणि विद्यार्थ्यांचे सुद्धा मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि या संविधान दिनानिमित्त आपल्याला संविधानाचं एक तोंड ओळख असायला पाहिजे. संविधानामध्ये कोणत्या कार्यामुळे आपल्याला शिक्षणाची प्रक्रिया सुरू असते हे सगळं माहीत करून घेण्यासाठी संविधानाची तोंड ओळख असणे आवश्यक आहे. या महाविद्यालयाच्या माध्यमातून आमच्या सहभागी झालेले प्राध्यापक, प्रमुख वक्ते आणि अध्यक्ष यांचं विद्यार्थ्यांनी मनापूर्वक ऐकावं असं मी म्हणतो. आणि याच प्रास्ताविकेद्वारे भारतामध्ये हे जे संविधान लागलं की जवळपास 3 वर्ष म्हणजे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, जवळपास 10 ते 12 दिवस कमी 3 वर्षाला इतके दिवस चाललेलं आहे. आणि इतके दिवस चालताना सुद्धा जवळपास याचे 12 अधिवेशनं झालेली आहेत, 165 सभा आणि जवळजवळ करोडो रुपयाचा खर्च आलेला आहे. हा उगीच भारत सरकारने केला असावा का? उगीच भारत सरकारला असं करावं असं वाटलं असेल का? तर त्याचं काही महत्त्व सुद्धा आहे. ते महत्त्व सुद्धा आपण या निमित्ताने इथे ऐकून घ्यावं आणि भारतीय संविधान समजण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुद्धा तत्पर असावं. आणि एवढं बोलून मी माझं इथे जे मला सांगितलं आहे भारतीय संविधानाच्या दिनाच्या प्रती ते मी इथे थांबतो. माननीय श्री मोदी साहेब, भारताचे पंतप्रधान यांनी सुद्धा याच भावनेतून जनसामान्य हा संविधान दिन साजरा केला पाहिजे आणि जनतेपर्यंत हे संविधानाचे नियम पोहोचले पाहिजेत. या निमित्ताने जो काही कार्यक्रम उभारला आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभागी व्हावं असं मी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर भारतीय संविधान दिनाचा हा आपण कार्यक्रम इथे ऑनलाईन आयोजित केलेला आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचं महत्त्व कळावं हीच आमची त्यामागची फार मोठी भूमिका आहे. सर, आपण प्रास्ताविक केलं तर मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. खरं तर भारतीय संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान फार मोठं होतं आणि संविधान दिवस एक प्रकारे देशाचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांना श्रद्धांजली देण्याचं एक प्रतीक आहे आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती आपण कृतज्ञ आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मिती केली आणि खरं तर आपल्या संपूर्ण मानवी जीवनाला
एक अतिशय छान महत्त्व प्राप्त झालं. तरी या संविधानानिमित्त संविधान दिनानिमित्त मी प्राध्यापक गजानन बोरकर सरांना मी विनंती करतो, की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रमुख वक्ता म्हणून संविधान दिनानिमित्त भाषण करावं. प्राध्यापक गजानन बोरकर सर. धन्यवाद सर. आज 26 नोव्हेंबर 2020 संविधान दिन या निमित्ताने आपल्या महाविद्यालयामध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खालसा सर, त्याचप्रमाणे आयोजक घोणमोडे सर, सोनटक्के सर. आयोजकांना मी धन्यवाद देतो की आजच्या प्रसंगी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकार करण्यात आला. आता संविधान म्हणजे नियमावली, एखाद्या देशाचा कारभार चालवण्यासाठी तयार करण्यात आलेली नियमावली. या संविधानाचा इतिहास खूप प्राचीन आहे, जुना आहे. म्हणजे संविधानाची गरज का बरे पडली याचा शोध घेताना असं आपल्याला आढळून येते की मानवाचा इतिहास जेवढा प्राचीन आहे तेवढाच राज्याचा सुद्धा इतिहास प्राचीन आहे. म्हणजे मनुष्य पूर्वी जेव्हा भटकंती होता, जंगलात राहायचा प्राचीन अवस्थेमध्ये, तेव्हा अगदी आनंदी होता, त्याला कशाच्या नियमांची गरज नव्हती. परंतु जेव्हा मनुष्यामध्ये मीपणा किंवा स्वार्थ भावना निर्माण झाली तेव्हा मानवाला नियमाची गरज पडली. आणि तत्कालीन काळात हे नियम टोळ्या निर्माण झाल्या किंवा घोडके निर्माण झाले भटकंती काळामध्ये. तर या घोडक्यामध्ये जो प्रमुख होता, टोळी प्रमुख, तो काही नियम तयार करायचा किंवा त्या नियमाची अंमलबजावणी करायचा. हा काळ हळूहळू पुढे गेला आणि इसवी सणाच्या जेव्हापासून इसवी सन सुरू झालं, म्हणजे जेव्हापासून मनुष्याला इसवी सणाची जाण झाली आणि इसवी सणापासून आजपर्यंतच्या इतिहासात प्रजा आणि राजा म्हणजे शासक आणि शासित यांच्यामध्ये जगाच्या इतिहासातील पहिला लिखित कोणता नियम झालेला असेल तो म्हणजे 1215 मध्ये मॅग्ना कार्टा कायदा. म्हणजे संविधानाचा मूळ जर शोधायला गेला आपल्याला, म्हणजे शासन आणि प्रजा यांच्यामध्ये करार झाला की शासन आणि राजाने कसा व्यवहार करायचा, शासन आणि प्रजाने कसा व्यवहार करायचा. तर 1215 ला इंग्लंडचा राजा जॉन आणि सामंत यांच्यामध्ये एक करार झाला, त्याला मॅग्ना कार्टा कायदा म्हटलं जाते. आणि मग हळूहळू जो राजा म्हणजे इंग्लंडमध्ये लोकशाहीची जननी आहे, तर इंग्लंडमध्ये अनेक नियम झाले. 16व्या शतकानंतर जेव्हा राष्ट्रराज्य निर्माण झाली, या राष्ट्रराज्यांमध्ये अनेक नियम कलेक्ट करायला सुरुवात झाली. म्हणजे नियमांच्या आधारे शासन चालवायला सुरुवात झाली. आणि मग त्या कलेक्टिव्ह नियमाला संविधान म्हणजे जो अरिस्टॉटलने सांगितलेलं होतं इसवी सणापूर्वी आपल्या सिद्धांतामध्ये, मग त्या कलेक्टिव्ह नियमाला संविधान असं नाव दिलेलं आहे. म्हणजे एखाद्या देशाचा कारभार चालवायचा आहे तर मग त्या नियमावलीच्या पुस्तकाला किंवा त्या प्रताला आपण संविधान म्हणू. अशा पद्धतीने जगामध्ये संविधान तयार झालेलं होतं. अमेरिकेमध्ये पहिलं लिखित झालं, मग सगळीकडे आलं जगामध्ये ज्या ज्या लोकशाही देश निर्माण झालेले आहेत. भारताच्या संदर्भात भारत स्वतंत्राच्या उंबरठ्यावर होता आणि 9 डिसेंबर 1946 ला संविधान निर्मितीची एक पहिली बैठक झाली. म्हणजे 9 डिसेंबर 1946 ला पहिला कारभार म्हणजे पहिली बैठक झाली. तेव्हा पाकिस्तान आणि भारत एक होता. पाकिस्तानमध्ये म्हणजे जो पाकिस्तान आज वेगळा दिसतो आपल्याला, तेव्हा मुस्लिम लीग नावाचा एक पक्ष होता. तो पक्ष सुद्धा संविधान सभेच्या निवडणुकीत भाग घेतलेला होता. ऍक्च्युली तेव्हा सदस्य 379 होते, परंतु मुस्लिम लीगने या संविधान सभेवर बहिष्कार टाकल्यामुळे फक्त 299 सदस्य राहिले. त्याच्यापैकी 229 सदस्य हे ब्रिटिश प्रांत आणि 70 सदस्य हे जे आपले देशी संस्थाने होती यांचे सदस्य होते. म्हणजे 299 सदस्य मिळून म्हणजे संविधान करते आपले जे सदस्य होते 299 सदस्य हे संविधान सभेमध्ये होते आणि त्यांनी सगळा हा ड्राफ्ट किंवा पुढची वाटचाल केलेली आहे.
आता संविधान निर्मितीचा मागोवा घेत असताना भारताला एक संविधान असावं अशी भूमिका पहिल्यांदा एम एन रॉयने 33-34 मध्ये मांडलेली होती. म्हणजे मानवेंद्र रॉय नावाचा एक विचारवंत आहे. आणि ते प्रत्यक्ष अंमलबजावणी आणत असताना म्हणजे ते शक्य नव्हतं पारतंत्र्यामध्ये. पण ते आता खरी वेळ आलेली होती. ते 1946 मध्ये. आणि देशाने वाटचाल कसं करावं, दिशा कशी असावी, प्रशासन कसं असावं, जनते म्हणजे जगामध्ये अनेक ठिकाणी लोकशाही आहे. मग या भारतीय जनतेमध्ये सुद्धा एक व्यक्ती स्वातंत्र्य किंवा त्यांचा विकास, अ, गरीब श्रीमंती ही जी व्यवस्था आहे, ही दूर झाली पाहिजे. प्रत्येकाला हक्क मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. असं एक मेकॅनिझम म्हणजे संविधान तयार करायचं होतं. डिसेंबर 46 मध्ये सगळीकडे म्हणजे आपण पारतंत्र्यात होतो. ऑगस्ट 47 ला स्वतंत्र झालो आणि 28 ऑगस्ट 1947 ला एक ड्राफ्टिंग कमिटी तयार करण्यात आली. 29 ऑगस्ट 1945 47 ला आणि त्या ड्राफ्टिंग कमिटीचा म्हणजे मसुदा समितीचा अध्यक्ष, ज्याला आपण घटनेचे शिल्पकार म्हणतो, बाबासाहेब आंबेडकर यांना करण्यात आलेलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान सभेतील प्रवेशाचा एक रंजक इतिहास आहे. ते बंगाल प्रांतातून आले होते. तो पाकिस्तानकडे गेला. मग काँग्रेसने त्यांना संविधान सभेवर आणलेलं होतं. आणि बाबासाहेबांसोबत काही इतर सदस्य होती. परंतु काही आजारी होते, काही फॉरेनला गेले, काही दिल्लीतच होते. तर हे सगळं जी जबाबदारी होती संविधानाचा ड्राफ्ट तयार करणे म्हणजे देशाचा मसुदा कसं असेल संविधानाचं, याची जबाबदारी संपूर्ण बाबासाहेबांवर आली. आणि बाबासाहेबांनी आपल्या बुद्धिमत्तेची कसोटी लावून एक जानेवारी 48 मध्ये संविधाना सभेच्या पटलावर एक ड्राफ्ट दिलेला होता. आणि या देशाचं प्रशासन कसं असेल, या देशाच्या नागरिकासाठी अ, केंद्र आणि राज्य यांचं संबंध कसं असेल किंवा संविधान आपल्या देशाचं कसं असेल हे ड्राफ्ट दिलं. आणि अनेक चर्चानंतर मग प्रत्येक कलमावर चर्चा झाली, प्रत्येक मसुद्यावर चर्चा झाली आणि त्यानंतर आपण 23 नोव्हेंबरला फायनल ड्राफ्ट तयार झालं. 23 नोव्हेंबर 1949 ला. 24 नोव्हेंबरला सगळ्या सदस्यांनी सह्या केल्या. जवळपास 284 सदस्यांनी त्या ठिकाणी सह्या केल्या आणि आपण 26 नोव्हेंबरला हे सगळं स्वीकारलं. या संविधान निर्मितीमध्ये अनेक उपसमित्या होत्या. त्या समित्यांचे काम तेवढेच महत्वाचे आहे. पण बाबासाहेबांनी जो ड्राफ्ट तयार केला तो म्हणजे जवळपास वन हँड तयार केला, म्हणून त्यांना आपण घटनेचे शिल्पकार म्हणतो. हे संविधान आपल्याला दिलेलं आहे, अगदी छान व्यवस्थित दिलेलं आहे. तेव्हा जेव्हा संविधान तयार झालं 395 कलमा, 22 प्रकरणे, 8 परिशिष्टे होती. आज त्याच्यामध्ये बदल झाले. म्हणजे 450 पेक्षा कलमा झाल्या, परिशिष्टे वाढली, 12 झाली. एक प्रकरण वगळण्यात आलं, त्याच्यात +3 झाले, म्हणजे असे एकूण 24 प्रकरणे आहेत. हे सगळं आपल्याकडे मेकॅनिझम आहे. हे झालं आपलं थेअरी. पण टू बी प्रॅक्टिकल आता 71 म्हणजे 71 वर्ष झाले. म्हणजे घटनाकारांचा उद्देश होता की देशातील लोकांना न्याय मिळावा, देशातील लोकांमध्ये समता प्राप्त व्हावं, समानतेचं तत्व रुजावं, त्यांना स्वातंत्र्य मिळावं, हे सगळी घटनाकारांची इच्छा होती. केंद्र सरकार आहे, केंद्र सरकारला पॉवर्स दिलेले आहे, राज्य सरकार आहे त्यांना पॉवर्स दिलेला आहे. तर त्यांनी आपापल्या अधिकाराचा उपयोग करून देशाच्या किंवा सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी हातभार लावावा, हा उद्देश होता. परंतु जेव्हा सुरुवातीचा जो काही दशकं होती, एक हाती काँग्रेसची सत्ता होती, काँग्रेसच सगळं चालवायचं. परंतु आजच्या घडीला असं म्हणजे 70च्या दशकापर्यंत पाहिलं तर संविधान म्हणजे इथली लोकसभेतली किंवा राज्यसभेतली डिबेट्स आपल्याला ऐकावीशी वाटायची. परंतु आजच्या काळात फक्त आणि फक्त सत्ता हाच एकमेव सूत्र झालेला आहे. आणि कुणावर अन्याय होते, कुणाला स्वातंत्र्याचं म्हणजे कुणाच्या स्वातंत्र्याचं रक्षण होते की नाही, याच्याकडे फारसा लक्ष द्यायला आज जे कायदे मंडळ आहे किंवा कार्यकारी मंडळ आहे किंवा न्याय मंडळ आहे, यांच्याकडे आपल्याला थोडंसं लक्ष यांच्या कार्यशैलीकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल. कारण ज्याप्रमाणे व्यक्तीच्या स्वातंत्र्याची आणि
व्यक्तीच्या न्यायापासून म्हणजे न्याय मिळण्यापासून हे यंत्रणा जेव्हा दूर होताना दिसली, म्हणजे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ, तेव्हा न्याय मंडळ एक नवीन तत्व त्यांनी रुजवलं. त्याला म्हणतात ना न्यायालयीन सक्रियता 1980च्या दशकानंतर. म्हणजे आघाडीचं सरकार सगळीकडे सुरू झालेलं होतं आणि त्या काळामध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळाला जे काम करायला पाहिजे होतं, ते काम कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांनी केलं नसल्यामुळे ते काम न्यायमंडळाने सामोर येऊन केलेलं आहे. म्हणजे अशा अनेक घटना आपल्याला पाहता येतील. जसं आजच्या घडीला आपण यूपी मधली एक हाथरसची घटना आहे, की म्हणजे न्यायमंडळाला स्वतः संज्ञान घेऊन तिथल्या प्रशासनाला नोटीस द्यावं लागलं, की असं का बरं घडतंय? तुमचं काम आहे कायदा व सुव्यवस्था राखणे. म्हणजे असं म्हणजे 21व्या शतकात आणि 71 वर्ष होऊन सुद्धा ह्या ज्या घटना घडतात, यावेळे म्हणजे घटनाकारांनी जो विचार केलेला होता, की प्रत्येकाचं स्वातंत्र्य, न्याय आणि समता ही तत्व कुठेतरी डालवली जात आहेत किंवा त्या तत्वांचं रक्षण होत नाही आहे, असं आपल्याला दिसून येते. आणि असंच जर होत राहिलं तर भविष्यातील पिढी किंवा भविष्यातील पिढी कुठल्या अ, मार्गाला जाईल किंवा काय होईल याचं आपल्याला कल्पना करता येत नाही. आणि म्हणून जेव्हा कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळाचं जे काम आहे त्यांनी करायला पाहिजे, ते काम जर केलं तर न्याय मंडळाला हस्तक्षेप करण्याचा काम उरत नाही. आज कायदे संसद म्हणजे कायदे मंडळ हे आजच्या घडीला संविधान सभा आहे. कारण संविधानाच्या कुठल्याही भागात त्यांना बदल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. 2-3 न मेजॉरिटीने कुठल्याही कलमामध्ये बदल करता येऊ शकते. परंतु सर्वोच्च न्यायालय हा जो अंग आहे, शासनाचा जो सर्वोच्च न्यायालयाचा अंग आहे, हा सर्वोच्च न्यायालयाचा अंग त्यांचं काम आहे की संविधानाचा अर्थ लावणे, घटनेचा अर्थ लावणे. म्हणजे 1951ला जेव्हा संसदेने केशवानंद भारती प्रकरण असेल किंवा त्याच्यानंतरच्या प्रकरणामध्ये असा निर्णय दिला, की घटनेमध्ये बदल करू शकतात, करू शकत नाही. परंतु 73 मध्ये जी एक डिसिजन दिलेला आहे, त्याला पायाभूत सिद्धांत किंवा बेसिक स्ट्रक्चर नावाचा एक सिद्धांत म्हटलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्यामध्ये दिलं, की पायाभूत सिद्धांत संसद कुठल्याही घटनेमध्ये घटनेच्या कुठल्याही भागामध्ये बदल करू शकते, पण त्याचा जो मूळ ढाचा आहे त्या ढाच्यामध्ये बदल करता येत नाही. कारण ज्या एखादी बिल्डिंग असते ते एक पिलरवर उभी असते. म्हणजे आपला संविधान सुद्धा एका विशिष्ट पिलरवर उभं आहे. घटनाकारांना ती अपेक्षित होतं. त्या घटनाकारांनी निर्माण केलेल्या बेसिक स्ट्रक्चरला हात लावता येत नाही. अशा पद्धतीचं डिसिजन दिलेलं आहे आणि संसदेचा जो पॉवर होतं त्या पॉवरवर थोडाफार बंधन आणता आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाला. आणि मग अनेकांनी पी-आय-एल दाखल केल्या, की तुम्ही सांगा की कुठले कुठले बेसिक स्ट्रक्चर आहे संविधानामधले. सर्वोच्च न्यायालयाने याला नकार दिला आणि त्यांनी सांगितलं, की आमच्या समोर जेव्हा केव्हा कुठलीही घटना येईल किंवा कुठलंही मॅटर येईल, तेव्हा आम्ही सांगू की ते बेसिक स्ट्रक्चर आहे की नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला किंवा न्यायव्यवस्थेला जे काम ज्यांचं काम न्यायदानाचं आहे, त्यांना एक पाऊल पुढे येऊन न्यायालयीन सक्रियतेची ही नवीन संकल्पना त्यांना विकसित करावी लागली. ते 2 पार्टमध्ये आहे. एक जे आपण पी-आय-एल दाखल करतो, पी-आय-एल ज्याला जनहित याचिका आणि सो मोटो सज्ञानता कधी-कधी म्हणजे स्वतः ॲक्टिव्ह होऊन एखादी हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट एखाद्या घटनेची दखल घेऊन स्वतः ती याचिका दाखल करून येत असते. तर संविधानाचं जे उद्देश होतं किंवा मेकॅनिझम होतं घटनाकारांना हे अपेक्षित नव्हतं. म्हणजे थिअरी एक आहे आणि प्रॅक्टिकल म्हणजे व्यवहार जो आहे तो व्यवहार आपल्याला योग्य दिशेला गेला तर अडचण होत नाही. आजच्या काळात जर आपण एक पाहिलं आपली जी उद्देश पत्रिका आहे त्या उद्देश पत्रिकेला पूर्ण संविधानाचा आरसा म्हटल्या जाते. आपला संविधान जो आहे त्या संविधानाचा आरसा म्हटल्या जाते. म्हणजे आम्ही भारताचे लोक भारताचं सार्वभौम समाजवाद समाजवाद हा शब्द घटनाकारांनी टाकलेला नव्हता, पण त्यांना अपेक्षा होती. म्हणून 42व्या घटना दुरुस्तीमध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष या 2 शब्दाची मांडणी किंवा त्या 2 शब्दाचा समावेश उद्देश पत्रिकेमध्ये करण्यात आला. कारण आपला मूळ उद्देशच तो होता. आपले
एवढं जात पात धर्म पंथ पोशाख वेशभूषा असलेला देश एका विशिष्ट मेकॅनिझम मध्ये आपल्याला बांधायचं होतं, एका साखळीमध्ये किंवा एका विणीमध्ये गुंफायचं होतं. तर धर्मनिरपेक्षता हा बेसिक आपला मूलभूत तत्व होता, तो आपला कुठे लिहिलेला नव्हता, पण तो उद्देश होता. तर हा उद्देश, या उद्देशाला कोणी म्हणजे दूर सारू नये म्हणून तो उद्देश पत्रिकेमध्ये मुद्दामून मग टाकण्यात आला. तर अशा पद्धतीने आपल्या संविधानाची बहुआयामी रचना केलेली आहे. तर आजच्या काळात जे सिद्धांत आहे आणि जो व्यवहार आहे आजपर्यंतचा, याच्यामध्ये आपल्याला चिकित्सा करता आली पाहिजे. जसं केंद्र सरकारचे पॉवर्स दिलेले आहे, राज्य सरकारला दिलेले आहे. राज्यपाल हा फक्त नाममात्र प्रमुख आहे. राज्यपालाला फक्त काही स्वविवेकाधीन अधिकार आहेत, जे फक्त इलेक्शन झाल्यावर काही कालावधीसाठी असतात, एखाद्या पक्षाला बहुमत मिळालं नाही तर. परंतु त्याच्यानंतर सर्वचे सर्व जे राज्यपालाला आहे ते मंत्रिमंडळाचं ऐकावं लागतं. मंत्रिमंडळाने म्हणजे 15 पेक्षा जास्त दिवस झाले की राज्यपाल नियुक्त सदस्याची नियुक्ती करणे, पण त्याच्यावर काहीही विचार न करणे, किंवा एका वर्षापूर्वी झालेली शपथविधी असेल, किंवा आणीबाणीची बंदी म्हणजे आणीबाणी उठवलेली असेल, किंवा ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो मीडिया, त्या मीडियाने एकदम अकराळ विक्राळतेने एखाद्या शासनाची किंवा मुख्यमंत्र्यांची किंवा प्रमुखाची एक किल्ली उडवल्यासारखे बोलणे, ज्याला आपण चौथा स्तंभ म्हणतो, हे आपल्या एक सशक्त लोकशाहीचं परिपाक आपण त्याला म्हणू शकत नाही. आपली लोकशाही कुठल्या दिशेला चालली किंवा कुठल्या दिशेला चालली याचं आपल्याला थोडंसं विश्लेषण करावं लागेल. आणि म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांना असं आवाहन आहे, आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे. म्हणून या विद्यार्थ्यांना आपला संविधान किती महत्वाचं आहे, एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला आणि थांबवतो. आपण जेव्हा स्वतंत्र झालो 1947 ला, तेव्हा जगामध्ये अनेक देश स्वतंत्र झाले, 50 पेक्षा जास्त देश स्वतंत्र झाले. म्हणजे 20व्या शतकाच्या या मध्यात 1950 मध्ये आशिया खंडातील आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक देश स्वतंत्र झाले. त्या देशांनी आपली वाटचाल सुद्धा स्वीकारलेली आहे. परंतु अनेक देशाची जी व्यवस्था आहे ती कोलमडून पडली. कुठला तिथे तरी नवीन शासक निर्माण झाला, हुकुमशाह निर्माण झाला, डिक्टेटरशिप निर्माण झाली, तिथली संविधान टिकली नाही. आता बाजूला नेपाळ असलेला तो तिसरं संविधान निर्माण करत आहे. म्हणजे एकही असा देश नाही की त्याने भारतापासून जेव्हा वाटचाल सुरू केली भारताबरोबर, ते आजपर्यंत त्याची एक व्यवस्था टिकलेली आहे. परंतु भारत असा देश आहे जगाच्या पाठीवर, एवढी मोठी लोकसंख्या, एवढी मोठी विविधांगी लोक, तरीही सुद्धा एक मेकॅनिझम तयार केलेला आहे, जो आपला नियम तयार केलेला आहे संविधान, या सर्वांना एका बंधनात बांधून ठेवलेला आहे. कोणीही बाहेर जाऊ शकत नाही आपल्या व्यवस्थेतून. अशा पद्धतीचं सशक्त केंद्र सरकार निर्माण केलेलं आहे. काश्मीरला आपण टप्प्याटप्प्याने आपण त्याच्यामध्ये सामील करून घेतलेलं आहे. ऑगस्ट 2019 मध्ये तो काश्मीरला आपण सामील करून घेतलेला आहे, जो ऑटोनॉमस दर्जा होता. त्याला कोणीही चॅलेंज देऊ शकत नाही, आणि जे चॅलेंज देतात त्यांना सरळ गव्हर्नमेंट अंदर करू शकतो. म्हणजे एवढं जबरदस्त जो मेकॅनिझम आपण तयार केलेला आहे, हा मेकॅनिझम, हा संविधान आपल्या जगासाठी आदर्श आहे. आणि या संविधानाचं आपण पालन केलं आणि या संविधानाचं रक्षण करणे हे आपलं काम आहे. आणि स्वातंत्र्य, समता, न्याय म्हणजे आपल्याला सगळ्या ठिकाणी जाऊन मागायचं नाही. स्वातंत्र्य, समता, न्याय हे आपण आपापल्या पातळीवर त्याचं रक्षण करू शकतो. एखादी विद्यार्थी लायब्ररीत अभ्यास करत आहे, तर तो अभ्यास करत आहे तर आपण बाजूला जाऊन गप्पा मारणे म्हणजे त्याच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणे नाही आहे, त्याचं स्वातंत्र्य ते बाधित होत आहे. किंवा शोषण हा पूर्वीच्या काळातील राहिलेला नाही आता. म्हणजे एक दुसरं सरकार आहे, शोषण करत आहे. शोषण वेगवेगळ्या पद्धतीने आपण सांस्कृतिक पद्धतीने त्याचा अभ्यास करू शकतो. या शोषणापासून प्रत्येक नागरिकाला
दूर करता आलं पाहिजे. आणि अ, आजच्या विद्यार्थ्यांची किंवा आपल्या उद्याच्या नागरिक म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे, की आपला जो संविधान आहे, हा संविधान अ, या संविधानाचा अभ्यास करून हा किती महत्त्वपूर्ण आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण तयार केलेला आहे, याचं अध्ययन करून त्याचं पालन करावे व भविष्यात आपला देश टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी भारतीय संविधानाची संपूर्ण रचना आणि भारतीय संविधानाचं असणारं महत्व आपण विशद करून दाखवलं. मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. खर तर देशामध्ये संविधानिक लोकशाही प्रस्थापित व्हावी ही आजची खरी आवश्यकता आहे. व्यक्तीच्या स्वातंत्र्याचं संरक्षण, विकास संविधानावर अधिष्ठित आहे. त्यामुळेच सर्व भारतीयांनी संविधानिक मूल्यांचं पालन करून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाने वागावं हीच अपेक्षा आजच्या दिनामागे आहे. आणि असा आशावाद आपण आपल्या भाषणातून व्यक्त केलं. मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. आणि यानंतर आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर लालसिंग खालसा सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. अध्यक्षीय मनोगतानंतर संविधान च्या उद्देशिकेचं वाचन केलं जाईल. डॉक्टर लालसिंग खालसा सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्ययन व संशोधन केंद्रातर्फे आपल्या महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे भारतीय संविधान दिनाचा आपण हा आज कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजन केलेलं आहे. खरं तर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थितीमध्ये म्हणजे ऑनलाईन पद्धतीने जुडलेले महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, आयोजक आणि सर्व विद्यार्थी मित्र. आताच बोरकर सरांनी संविधानाची निर्मिती, संविधानाचे महत्व आणि संविधानाचं जबाबदारी आजच्या नागरिकावर कशा पद्धतीने आहे आणि ती कशा पद्धतीने पेलली पाहिजे, ही सगळ्यात मोठा त्याचा त्यांनी अत्यंत सुसूत्र पद्धतीने आपल्या समोर मांडलेला आहे. निश्चित रूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या संविधानाची जेव्हा रचना केली, तेव्हा रचना केल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की संविधान हा किती चांगला असेल, किती बळकट असेल, पण त्या संविधानाला मानणारे लोक, त्या देशातले लोक जर हे चांगले नसतील, तर तो संविधान किती बळकट असला तरी तो युजफुल होणार नाही. आणि म्हणूनच जर संविधान एखाद्या देशातला संविधान जर कमजोरही असेल, परंतु संविधानातले त्या देशातले लोक, त्या संविधानाला मानणारे लोक जर व्यवस्थित असतील, तर तो संविधान हा इफेक्टिव्ह होऊ शकतो. आणि म्हणूनच याच भावनेने आपण सर्वांनी संविधान आपल्या लिहिण्यामध्ये जितकी मेहनत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, आपलं सर्व ज्ञान पणास लावलं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या हाताने हा जो संविधान लिहिण्यात आलेला आहे, खरा तर हा एक संपूर्ण जगातला अद्भुत आश्चर्य आहे. मी आश्चर्य या सेन्सने म्हणतोय, कारण आपल्या देशातला संविधान लिहिणे आणि जगातल्या इतर देशांनी आपलं आपलं संविधान लिहिणे याच्यामध्ये फार मोठा मूलभूत अंतर आहे. आपल्या देशाची एकंदरीत विषमता त्या तत्कालीन जेव्हा आपण भारत स्वतंत्र झाला आणि त्या अगोदरची वर्षानुवर्षे आपला देश हा पारतंत्र्यात होता, सामाजिक गुलामीमध्ये होता, राजकीय गुलामीमध्ये होता. अनेक प्रकारचे विविध प्रकारचे इथं विचार होते, धर्म होते, जाती होत्या, पंथी होत्या आणि इतकं तर एकमेकाच्या विरोधामध्ये असलेले आपले व्यवहार होते. आणि अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या लोकांना एका चौकटीत बांधून ठेवणे हे अत्यंत जिकिरीचं काम होतं, अत्यंत
कारण प्रत्येक व्यक्ती हा आपल्या संस्कृतीशी, आपल्या धर्माशी, आपल्या जातीशी तो प्रेम करत असतो. तो कोणी सोडायला तयार नसतो. परंतु अशा परिस्थितीत परस्पर विरोधी विचारांना, परस्पर विरोधी विचारधारेला सुसूत्रपणे बांधण्याची कला बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने करून दाखवली. आणि म्हणूनच या देशामध्ये संविधानाची निर्मिती करणे इतकं सोपं काम नव्हतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत विद्वत्त पद्धतीने इतर देशाला जरी संविधान असतील, परंतु या देशाच्या संविधानासाठी त्यांनी अत्यंत सुसूत्र पद्धतीने या देशाच्या संविधानाची निर्मिती केली. आणि प्रचंड असं संविधान निर्मिती करताना देशातल्या शेवटच्या व्यक्तीपासून, तळागाळातल्या व्यक्तीपासून, तर प्रत्येक मोठ्या राजकीय पर्सन पासून तर प्रत्येक गोष्टीचा सविस्तरपणे विचार करून मनात ठेवून प्रत्येकाला न्याय कसा मिळेल आणि प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्रपणे या देशामध्ये कसं जीवन जगू शकेल याची बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत अभ्यासपूर्ण संविधानाची निर्मिती केली. आणि म्हणूनच बघतोय आपला संविधान इतका बळकट होता की विविध विचारधारेच्या लोकांना इतक्या परिस्थिती निर्माण झाल्या तरी आज आपला देश हा एक आहे, एका सुसूत्र पद्धतीने बांधल्या गेलेला आहे. अजूनही आपण टिकून आहोत. जगातल्या पाठीवर अनेक देशांचं काय हाल आहे ते आपण बघतोय. कारण तिथलं संविधान हा त्या लोकांना बांधू शकला नाही, त्या बंधांना. आणि इथला प्रत्येक नागरिक हा संविधानाशी प्रेम करतो, संविधानामध्ये राहण्यासाठी उत्सुक असतोय. आणि म्हणूनच हॅलो 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 आवाज येतोय माझा? हॅलो. येतो सर आवाज. हा हा. तर अशा संविधानाला खरोखरच आपण या देशातले सगळे नागरिक, विशेषतः जे अनेक वर्षापासून ज्यांना या देशातल्या घडामोडीमध्ये, राजकीय घडामोडीमध्ये, समाजामध्ये बोलण्याचा, चालण्याचा हक्क नव्हता, त्यांना एक आवाज देण्याचं काम संविधानाने केलेलं आहे. त्यांना अनेक लोकांना विचारधारेमध्ये, प्रशासनामध्ये आणण्याचं काम या संविधानाने दिलेलं आहे. म्हणूनच आपल्या प्रत्येकाचं, कारण आपल्याला स्वतंत्र मिळाला, संविधान मिळाला म्हणून आज आपण मोठ्या याच्याने, मोठ्या ताकदीने या देशामध्ये राहत आहोत. आणि आणि तितक्याच याचा आपण उपभोग करत आहोत. परंतु आपलं कर्तव्य आहे या देशाच्या संविधानाची रक्षा करावी. या देशाने या देशामध्ये असलेल्या न्याय व्यवस्थेचा सन्मान करावा आणि आपला देश हा कशा पद्धतीने एकरूप राहील आणि पुढे चालत राहील याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी. संविधाना संदर्भात आपला सन्मान, मान ठेवावा. हा आपल्यापासूनच सुरू करावा की मी या देशातला कुठलाही नियम, कुठलेही कार्य असे करणार नाही जे करून माझ्या देशाच्या संविधानावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. म्हणूनच आज एखादा धर्म महत्वाचा नाहीये, परंतु देशाचं संविधान आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि मी आजच्या या संविधान दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो की आपण या देशाला अजून आपल्याला खूप पुढे न्यायचं आहे. म्हणून एकोप्याने, सामंजस्याने, बंधुत्वाने आपण सगळे मिळून गुण्यागोविंदाने राहून आपल्या प्रणालीला, संविधानाला आपण आपलं देव स्वरूप मानून त्याची पूजा करून, त्याची आज्ञा पाळून आपण आपला व्यवहार करावा आणि पुढे आपली वाटचाल देशाची करावी. अशीच मी या प्रसंगी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. ओव्हर टू डॉक्टर रेवतकर सर. धन्यवाद सर. सर. हा रेवतकर सर. हा धन्यवाद सर. सर आवाज येत आहे ना? हो हो. हा धन्यवाद सर. आपलं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण आजच्या प्रसंगी भारतीय संविधानाचं महत्व पटवून दिलं. खरं तर भारतीय संविधान मानवी जीवनासाठी आदर्श अशी रचना आहे. आणि या भारतीय संविधानाची कलम मानवी जीवनाच्या उत्थानासाठीच आहे. राष्ट्राची एकात्मता टिकवून राहण्यासाठी संविधान सर्वांनी जपण्याची आवश्यकता असून
त्यातूनच मानवीय पातळीवर मानवी स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा जपलं जाऊ शकतं असा आशावाद आपण आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केलं. मी आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि यानंतर मी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्राध्यापक सत्येंद्र सोनटक्के सर यांना विनंती करतो की त्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करावं. प्राध्यापक सत्येंद्र सोनटक्के सर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करतील आणि त्यानंतर सर्वांनाच आपल्या घरी त्यांच्या मागोमाग बोलायचं आहे. प्राध्यापक सत्येंद्र सोनटक्के सर. धन्यवाद सर. आज आपण संविधान दिन साजरा करतो आहे आणि या संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाचं जे मूळ आहे, उद्देशिका आहे, त्या प्रिॲम्बल ज्याला आपण म्हणतो, त्या प्रिॲम्बलचं मी वाचन करतो आहे. सर्व वर्ग आणि विद्यार्थी त्याप्रमाणे माझ्या मागोमाग मला सुद्धा हे उद्देशिकाचं वाचन करायचं आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक राजनीतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची प्रगती व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकात्मता आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी 26 नोव्हेंबर 2020 रोजी अर्पण करीत आहोत. धन्यवाद सर. थँक्यू सर. मी प्राध्यापक सत्येंद्र सोनटक्के सरांचं आभार मानतो आणि एकंदर भारतीय संविधान दिनाचा कार्यक्रम आज आपण इथे ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलं. या भारतीय संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर लालसिंग खालसा सर यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमामध्ये सर सहभागी झालेत. त्यांनी आम्हाला उपयोगी असं मार्गदर्शन केलं. मी सरांचं मनपूर्वक आभार मानतो. तसेच या संविधान दिनानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून सहभागी झालेले प्राध्यापक गजानन बोरकर सर यांनी देखील संविधानाच्या संपूर्ण रचनेची माहिती दिली आणि संविधानाचं महत्व पटवून दिलं. त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. या संविधानपर कार्यक्रमाचं आयोजक प्राध्यापक दिलीप गोनमोडे सर, बाबासाहेब आंबेडकर अध्ययन व संशोधन केंद्राचे प्रमुख तसेच प्रमुख प्राध्यापक सत्येंद्र सोनटक्के सर
यांनी अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या संविधान दिनाच्या कार्यक्रमाला महाविद्यालयातील समस्त प्राध्यापकगण उपस्थित झालेत, सहभागी झालेत, तसेच विद्यार्थी देखील सहभागी झालेत. आपला देखील मी मनपूर्वक आभार मानतो आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा संविधान दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. सर्वांचे आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. संविधान दिन चिरायू हो.